भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आहे। शेतकरी के सन्मान में राष्ट्रवादी मैदान में अशा घोषणा देत शेतकऱ्यांच्या मालाला चांगला हमीभाव मिळाला पाहिजे, तसेच राज्यातील कांद्याला चांगला हमीभाव मिळाला पाहिजे। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा निषेध करत तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर कांदा ओतून आंदोलन केले। सातारा पोलिसांनी त्वरित आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये बसवले। पाहुयात सविस्तर वृत्त। भाजप सरकारचा पाठीमागे सगळे ऑफिसर शेतकरी के सन्मान में राष्ट्रवादी शेतकरी सन्मान में राष्ट्रवादी मैदान में शेतकरी सन्मान में राष्ट्रवादी मैदान में शेतकरी सन्मान में राष्ट्रवादी मैदान में उरखालो करू का घ्या पटापटा काढू काय गेला अजून बोलायचं तिकडे। करून ठेवा सगळ्या आंदोलन एकदम करवा। सातारा जिल्ह्यातील फसवणूक करत 10,000 कोटींचा निधी म्हणजे फक्त गाजरच आहे, निधी काही दिला जाणार नाही अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कार्यक्रमस्थळी गाजर वाटप करण्यात आले। भाजप सरकार हाय हाय, भाजप सरकार हाय हाय, भाजप सरकार हाय हाय। तुम्हीच बोला इकडे।
आज सातारा जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 10,000 कोटीचं आश्वासन, जे गाजरासारखं ते आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. तर इथून पुढे त्यांच्या या आश्वासनाचा सर्व जनतेला सर्वांनी याचा अभ्यास करून आता या सरकारला आम्ही निषेध करण्यासाठी गाजर वाटपाचा कार्यक्रम घेत आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये या सरकारच्या खोट्या आश्वासनाला आता महाराष्ट्राची जनता बळी पाडणार नाही, असं या सातारच्या जनतेला, शून्य जनतेला या सर्व यांच्या भूलथापांचा आणि यांच्या आश्वासनाचा सर्वांना यांचा अंदाज आलेला आहे. यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गाजर वाटून याचा निषेध करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. या फसव्या सरकारचा विजय असो.